नमस्कार, बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। एनडीटीव्ही मराठीचा आजचा एक्सप्लेनर सुरू करण्याअगोदर आपण दोन दृश्य बघूयात। पहिलं दृश्य आम्ही दाखवणार आहोत काश्मीरमधल्या प्रसिद्ध डल लेकचं आणि दुसरं दृश्य आहे काश्मीरमधल्या ड्रायफ्रूट मार्केटचं। काश्मीरमधली ही दोनही पर्यटकांची अत्यंत आवडती ठिकाणं, कारण काश्मीरला फिरायला गेलेला माणूस डल लेक मधल्या शिकाऱ्याची सफर तर करतोच, शिवाय येताना काश्मीरचा सुकामेवा, अक्रोड, काजू, बदाम घेऊन येतोच। काश्मीरचा आर्थिक गाडा सुरळीत चालवणारी ही दोन ठिकाणं, पण ही दोनही ठिकाणं आज ओस पडली आहेत। ड्रायफ्रूट मार्केटमध्ये आज एकही गिराईक आलेलं नाही, तर डल लेक मधले सगळे शिकारा जागच्या जागी उभे आहेत। खरं तर हे दिवस आहेत की जिथे काश्मीर रसरसून फुललेलं असतं, पण दहशतवादी हल्ला काल झाला आणि काश्मीर भकास आणि उदास झालं। काश्मीरमध्ये पर्यटनाचा मार्च ते जून हा सीझन असतो, कारण याच काळात निसर्गानं नटलेलं काश्मीर मनमुराद पाहायला मिळतं। पृथ्वीवर स्वर्ग जर कुठे असेल तर तो काश्मीरमध्ये आहे, असं काश्मीरचं वर्णन देशभरात केलं जातं। बर्फानं वेढलेली शिखरं, पाईनची डेरेदार झाडं आणि खळाळत वाहणाऱ्या नद्या यामुळे पहलगामला मिनी स्वित्झर्लंड अशी ओळख मिळाली आहे। याच पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आता काश्मीरच्या पर्यटनाला प्रचंड मोठा फटका बसणार आहे। काश्मीरमध्ये जवळपास 12,000 कोटी रुपयांचा पर्यटनाचा उद्योग आहे। त्याचा राज्याच्या जीडीपी मध्ये जवळपास 7 ते 8% इतका मोठा वाटा आहे। 2024 साली म्हणजे गेल्या वर्षी 2,36,00,000 पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली। यापैकी 65,000पेक्षा जास्त पर्यटक हे परदेशी होते। गुलमर्ग, सोनमर्ग, पहलगाम आणि दल सरोवर यासारख्या विशेष पर्यटन स्थळांना दरवर्षी लाखोंच्या संख्येनं पर्यटक भेट देतात। एकट्या गुलमर्गनं गेल्या वर्षी तब्बल 103 कोटी रुपयांचा महसूल काश्मीरच्या तिजोरीत दिला होता। काश्मीरमध्ये हॉटेल्स, हाऊसबोट, टॅक्सी सेवा, गाईड, हस्तकला यासारखे पर्यटनाशी संबंधित अनेक व्यवसाय आहेत, ज्यामध्ये 2.5 ते 3 लाख लोकांची रोजीरोटी अवलंबून आहे। दल सरोवरामध्ये 1,500पेक्षा जास्त हाऊसबोट्स आहेत, शिकारे आहेत। 22 एप्रिलला पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्या अगोदर काश्मीरमधली परिस्थिती अगदी सामान्य होती। पर्यटन उद्योग जोमात होता, हॉटेल्समध्ये पर्यटकांची रेलचेल होती। 90च्या दशकापासून जे काश्मीर धुमसत होतं ते अगदी आत्ता कुठे रुळावर येत होतं, आत्ता कुठे विकासाच्या मार्गावर जात होतं, मुख्य प्रवाहात येत होतं। कोरोना काळातल्या फटक्यानंतर काश्मीर सावरू लागलं होतं। 2019 मध्ये जम्मू काश्मीर मधलं कलम 370 रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर काश्मीर मधलं पर्यटन आणखी वाढलं। 2020 मध्ये काश्मीरमध्ये 34 लाख पर्यटकांची नोंद झाली। 2021 मध्ये काश्मीरमध्ये 1,13,00,000 पर्यटक आले। 2022 मध्ये पर्यटकांची संख्या पोहोचली 1,88,00,000वर। 2023 मध्ये पर्यटकांनी 2,11,00,000चा टप्पा पार केला। 2024 मध्ये पर्यटकांच्या संख्येमध्ये विक्रमी वाढ झाली आणि 2,36,000 पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली। 2025 मध्ये आकडा 3 कोटींवर जाण्याचा अंदाज होता। काश्मीरमध्ये पर्यटन बहरल्याचे 2 मुख्य फायदे होते। एक म्हणजे काश्मीरचा विकास होऊन काश्मीर मुख्य प्रवाहामध्ये येत होतं आणि दुसरं म्हणजे पर्यटनामुळे इथल्या तरुणांच्या हाताला काम मिळत होतं, त्यातून पैसेही मिळायला लागले आणि आपोआपच दगड भिरकावणाऱ्या म्हणजे दहशतवादाकडे सहज वळणाऱ्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली। काश्मीरसाठी सरकारचे प्रयत्न, त्याला स्थानिक काश्मीरी तरुणांनी दिलेली साथ यामुळे काश्मीर विकासाची, संपन्नतेची स्वप्न पाहायला लागलं होतं। केंद्र सरकारनं काश्मीरच्या विकासासाठी 1,000 कोटींची योजनाही आखली होती। काश्मीरचा हवाई संपर्क सुधारला जात होता। भविष्यात काश्मीरपर्यंत वंदे भारत ट्रेनही धावणार आहे। परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी ऑन अरायव्हल व्हिसा यासारख्या योजनाही सुरू केल्या। काश्मीरमध्ये 75 नवी टुरिस्ट डेस्टिनेशन्स, हेरिटेज म्हणजे वारसा स्थळं, धार्मिक स्थळांचा विकास केला जात होता। वाढत्या पर्यटनामुळे काश्मीर खोऱ्यातली हॉटेल्सही कमी पडायला लागल्यामुळे काश्मीरमध्ये होमस्टेही सुरू झाले होते। गुलमर्गचा तर आशियातल्या टॉप टुरिस्ट डेस्टिनेशन्स मध्ये समावेश झाला। डेस्टिनेशन वेडिंगसाठी काश्मीर हळूहळू लोकप्रिय होऊ लागलं। दरवर्षी पर्यटन क्षेत्रात नवे 50 रोजगार निर्माण होत होते। पुढच्या 10 वर्षात हजारो तरुणांना पर्यटनाशी संदर्भात विशेष प्रशिक्षण देण्याची योजनाही आखण्यात आली होती।
काश्मीरमध्ये ट्रेकिंग, स्कीइंग, राफ्टिंग, रॉक क्लाइम्बिंग, कॅम्पिंग आणि माउंटेन टुरिझम हे सगळं लोकप्रिय आहे. त्याचबरोबर केशर पर्यटन आणि सांस्कृतिक पर्यटनाची आयडियाही विकसित केली जात होती. काश्मीरमध्ये पर्यटन तर बहरत होतच, पण या सगळ्या पर्यटनासोबतच हिंदी सिनेमाचं काश्मीर हे आवडतं डेस्टिनेशन राहिलं. मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जाणारं पहलगामचं खोरं हे तर सिनेमावाल्यांचं फार आवडतं ठिकाण. 1964 मध्ये शर्मिला टागोर आणि शमी कपूर यांच्या काश्मीर की कली या चित्रपटानं काश्मीरचं सौंदर्य रुपेरी पडद्यावर दाखवलं. त्यानंतर जब जब फूल खिले, कभी कभी यासारख्या सुपरहिट चित्रपटांचं शूटिंगही काश्मीरमध्ये झालं. पण बॉलिवूडला खऱ्या अर्थानं काश्मीरची भुरळ पडली ती 1983 मध्ये. सनी देओल आणि अमृता सिंग यांच्या बेताब या चित्रपटामुळं या सिनेमामध्ये खरा हिरो ठरलं ते मोठमोठे पर्वत, काश्मीरची हिरवीगार पूर्ण आणि पायींची डेरेदार झाडं. हे सगळं असणारं पहलगाम आणि त्यानंतर पहलगाम मधल्या त्या खोऱ्याला बेताब व्हॅली म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. 80च्या दशकात सिलसिला, रोटी यासारख्या चित्रपटांचं काश्मीरमध्ये शूटिंग झालं. 1990च्या दशकामध्ये काश्मीर प्रचंड अस्थिर झालं. दहशतवादी हल्ल्यांनी काश्मीर धुमसू लागलं आणि तेव्हापासून बॉलिवूड काश्मीरपासून दूर जायला लागलं. पण 2011 मध्ये दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी काश्मीरबद्दलची बॉलिवूडची ही भीती दूर केली आणि रणबीर कपूर, नर्गिस फाखरी यांच्या रॉकस्टारचं शूटिंग पहलगाम मधल्याच बेताब व्हॅलीमध्ये केलं. त्यानंतर शाहरुखचा जब तक है जान काश्मीरमध्ये चित्रित केला गेला. बॉलिवूडचा काश्मीर बरोबर पुन्हा एकदा रोमांस सुरू झाला. पाठोपाठ रणबीर आणि दीपिकाचा ये जवानी है दिवानी, आलिया भट्टचा हायवे, सलमानचा बजरंगी भाईजान अशा बऱ्याच चित्रपटांचं शूटिंग काश्मीरमध्येच झालं. फक्त बॉलिवूडचे कुठले चित्रपट काश्मीरमध्ये शूट झालेत त्याची माहिती देण्यापुरता हा आमचा उद्देश नाहीये. एखादा चित्रपट जेव्हा काश्मीरमध्ये चित्रित होतो त्यावेळेस त्या चित्रपटाची अवघी टीम, अवघं युनिट महिनोन-महिने काश्मीरमध्ये राहतं. त्या निमित्तानं मोठा रोजगार उपलब्ध होतो आणि काश्मीरमध्ये त्या निमित्तानं अर्थकारण फिरत राहतं. चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर काश्मीर दिसलं की काश्मीरमधलं पर्यटनही वाढतं. पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर या सगळ्याला मोठा ब्रेक लागलाय. वेगानं प्रगती करणारं काश्मीर आता कित्येक वर्ष मागे गेलंय. काश्मीरमधलं ड्रायफ्रूट म्हणजे सुक्या मेव्याचं मार्केट हा तिथल्या अर्थव्यवस्थेचा महत्वाचा कणा आहे. तिथे एकही गिराईक फिरकत नाहीये. काय तिथली परिस्थिती आहे आजची आणि याच ड्रायफ्रूट विकणाऱ्या स्थानिकांचं काय म्हणणं आहे? आजचं काश्मीर काय म्हणतंय? पहलगामच्या हल्ल्यानंतरचं काश्मीर काय म्हणतंय? रामराजे शिंदे आपल्याला सांगते. पहलगाम हल्ल्यानंतर सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे तो ड्रायफ्रूट्स मार्केटला. कारण इथूनच ड्रायफ्रूट्स संपूर्ण देशभरामध्ये जातं. इथे जे पर्यटक येतात इथले ड्रायफ्रूट्स घेत असतात. हमारे साथ में ये भाई साहब है कि जिनके ड्रायफ्रूट्स की शॉप है और इनसे जानेंगे कि 2-3 दिन से बिजनेस हुआ है या नहीं हुआ है. क्या नाम आपका? सर मेरा नाम आसिफ अशरफ है. हम ज़मींदार केसर कंपनी के सेल्स एग्जीक्यूटिव हैं. सर आपको पता है कल जो ये वाक़ा हुआ नहीं होना चाहिए था, क्योंकि आपको पता है सर 99% जो ओवरऑल जो इकनॉमी GDP रेट है सर वो कश्मीर का सारा डिपेंड और इस पे. और ये जो सारे जो है ना सर जी शॉपकीपर्स हैं सारा डिपेंड होता है इस पर, क्योंकि हम खुद फार्मर्स हैं. खाली नहीं हम ब्रांड है सर जी. बेसिकली वी आर द फार्मर सर. हमारा मेन काम यही होता है घर में जाके जो केसर लाते थे यहाँ सेल आउट करते थे. अच्छा. और आपको पता है सर जी यहाँ पे लोकल काम उतना नहीं होता है जितना हमारा सर जी 99% हमारा जो काम वाबस्ता होता था वो होता है खाली टूरिस्ट के साथ, क्योंकि टूरिस्ट हमारी शान है. हमारा जो इनकम जनरेशन है वही होता है मेन हमारा एसेट है. क्योंकि आपको पता है यहाँ पे कितना सैफरान जो निकलता है. इन्हीं 9 किलोमीटर के अंदर जो भी सैफरान निकलता है हमारा मकसद सुबह में यही होता है कि यहाँ कस्टमर आए हम उनके यहाँ सेल आउट करेंगे. क्योंकि आपको पता है ये जो हुआ ये पूरी कश्मीर के लिए, पूरी मतलब जो वादी कश्मीर के लिए है ना बहुत ही नुकसान दे. क्योंकि आपको पता है हमारा सबसे बड़ा एसेट आज सर जी लॉस हो गया. आपको पता है खासकर जो इस पे वापस से पहले होटलर्स है या आप ट्रैवल वाले कह सकते हैं सर जी, दुकान शॉपकीपर, ड्राई फ्रूट मार्केट या जो लेबर तबका था या जो भी हमारे जो टूरिस्ट रिजॉर्ट प्लेसेस जहाँ पे वहाँ लोकल सपोर्ट उधर काम करते थे वो भी ख़त्म हो चुके हैं. हम गवर्नमेंट से ये रिक्वेस्ट करते हैं कि इस पे बहुत सारे वो इन्वेस्टिगेशन करें जितना भी हो सके. और हम हमारी यही दुआ रहेंगे कि ऊपर अल्लाह ताला से सर जी कि हम कस्टमर से फिर से यहाँ से अपनी तरफ से माफ़ी मांगे, वो फिर भी दोबारा यहाँ विज़िट करें ताकि ये फिर से काम शुरू हो जाएगा.
किस तरह से ये बिज़नेस जो है वो चलता था क्योंकि ड्राई फ्रूट्स यहाँ पे हमें सभी तरह के दिखाई देते हैं। यहाँ पे जो लोग आते थे तो कौन सा ड्राई फ्रूट जो है वो ज़्यादा पसंद करते हैं? मेन तो हमारा जो ड्राई फ्रूट चलता था यहाँ पे केसर हमारा मेन चलता था, अखरोट चलता था, बादाम चलता था, शिलाजी चलता था। हाँ, तो अभी तो आप देख रहे हो कि पूरा ठप है। नुकसान हुआ है इससे, मतलब कि यहाँ के ड्राई फ्रूट्स बिजनेस को? ड्राई फ्रूट बिजनेस का तो बहुत नुकसान हुआ है। मैंने आपको पहले बताया, ये सीज़न होता है, मतलब 2-3-4 महीने का सीज़न होता है मेन। तो अब मेन सीज़न में ही हुआ तो ये तो पूरा साल हमारा हो गया बर्बाद इस साल। अच्छा, लेकिन फिर भी क्या लगता है कि कितनी अभी कमाई हो रही है? कि पहले मान लो कि 50% तो कमाई हो रही है या नहीं? 50% क्या, 5% भी नहीं हो रहा है। अभी तो ज़ीरो हो गया पूरा। आप देख रहे हो, सुबह से हमने दुकान खोली है 7 बजे, अभी तो 10 पैसे का भी धंधा नहीं हुआ। अच्छा, एक भी अभी तक customer? एक भी किसी, मतलब ये तकरीबन 200 शॉप से यहाँ पे एक गाड़ी भी किसी को अभी नहीं लगी है टूरिस्ट की। ओके, अच्छा, तो ये सभी शॉप यहाँ पे है? कितने शॉप है टोटल? करीबन 200 शॉप से 200 शॉप? 200 शॉप से ये तो हब है ये पूरा ड्राई फ्रूट्स का? एकदम मेन हब है यहाँ पे। पूरे एशिया में इसी गांव में केसर की खेती होती है। अच्छा, तो ये बड़ा मार्केट है पूरा ड्राई फ्रूट का एशिया में। अच्छा, जी, क्या अपील करेंगे लोगों से? टूरिस्ट से अपील करेंगे, इंशाल्लाह आप आइए, हमको भरोसा है पूरी सिक्योरिटी फोर्स पे, इंशाल्लाह यहाँ पे सब एकदम नॉर्मल रहेगा। ठीक है। और ये जो जिन्होंने किया है, जिनने किया बहुत बुरा किया है, उन लोगों को तो एकदम बीच में फांसी देना चाहिए। ऐसा नहीं होना चाहिए, क्योंकि ये जो लोग हैं ये किसी धर्म के नहीं हो सकते, ऐसे इंसान तो हो नहीं सकते, हैवान है ये लोग, जिन्होंने ऐसा मतलब गुनोना काम किया है। जी, तो ये है की जो की ड्राय फ्रूट्स का मार्केट जो आहे वो फिर से सुरू होना चाहिए आणि इथे जे लोक आहेत त्यांनी इथं येणं, टुरिस्ट नाही इथं येणं हे गरजेचं असल्याचं सांगण्यात येत आहे। कॅमेरामॅन सत्यमसह रामराजे शिंदे, NDTV। फक्त ड्रायफ्रूट मार्केटच नाही तर काश्मीरमधलं गुलमर्ग असो, पहलगाम असो, दल लेक असो, या सगळ्या पर्यटन स्थळांवर सध्या भयान शांतता आहे। पुढच्या काही महिन्यांमधली सगळी बुकिंग्ज रद्द झाल्याचं हॉटेल व्यावसायिक सांगतायत। या हल्ल्याचा काश्मीरवर कसा परिणाम होणार आहे हेही जाणून घेऊयात। काश्मीरमध्ये सध्या 12,000 कोटी रुपयांचा पर्यटन व्यवसाय आहे। 2030 सालापर्यंत तो 25 ते 30,000 कोटींवर जाण्याचा अंदाज होता, म्हणजे जवळपास दुप्पट होणार होता। आता या हल्ल्यामुळे या सगळ्याला ब्रेक लागणार आहे। हल्ल्यामुळे काश्मीरमधल्या 2.5 लाख स्थानिकांचा रोजगार थेट धोक्यात आलाय। पुढच्या 4 ते 5 महिन्यांसाठी हॉटेल बुकिंग, फ्लाईट बुकिंग, टॅक्सी बुकिंग जी झाली होती ती सगळी रद्द करण्यात आली। आतापर्यंत जवळपास 15,000 पर्यटकांनी आपले बुकिंग्ज रद्द केले। बॉलिवूड आणि OTT निर्मात्यांचंही शूटिंगसाठी काश्मीर हे आवडतं डेस्टिनेशन राहिले, पण या हल्ल्यामुळे पुढच्या काळामध्ये काश्मीरमधली शूटिंगही रद्द होतील। काश्मीरमधल्या औद्योगिक क्षेत्रात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार सुरक्षेच्या बाबतीत आता जास्त सावध झाले, त्यामुळे जवळपास 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो। सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये जम्मू काश्मीरचा वाटा 0.8% इतका आहे। हल्ल्यामुळे काश्मीरचा हा वाटा सुद्धा आता घटेल। केंद्र सरकारनं नुकतीच 2,840 कोटी रुपयांची तरतूद केली आणि उद्योग योजनेच्या माध्यमातून काश्मीरमध्ये 971 प्रकल्पांना मान्यता दिली। हल्ल्यामुळे हेही प्रकल्प रखडण्याची भीती आहे। पर्यटन उद्योग मंदावलाय, त्यामुळे या क्षेत्रातलं कर्ज थकू शकतं, त्यामुळे स्थानिक बँकांवर दबाव वाढू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2019 मध्ये काश्मीरमध्ये बेरोजगारीचा जो दर होता तो होता 6.7%। 2023-24 मध्ये तो घटला होता, 6.1% आला होता, मात्र आता तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। ही सगळी आकडेवारी आणि गणितं जर आपण लक्षात घेतली तर पहलगामवरचा हल्ला हा फक्त पर्यटकांवरचा हल्ला नव्हता, त्या माध्यमातून काश्मीरचा आर्थिक कणा खिळखिळा करायचा, तरुणांच्या हातातला रोजगार हिसकावून घ्यायचा आणि पुन्हा एकदा माथी भडकवून त्यांना बंदुका हातात घ्यायला लावायच्या, काश्मीरसह अवघा देश अस्थिर करायचा, इतका मोठा कट या हल्ल्यामागे। पण काश्मीरमधल्या तरुणांनाही आता विकासाशिवाय पर्याय नाही हे बहुधा कळून चुकलंय। पाकिस्तानची भाषा बोलण्यापेक्षा काश्मीरचे तरुण जय हिंदच्या घोषणा देत आहेत आणि पर्यटकांना पुन्हा एकदा काश्मीरमध्ये या असं आवाहन करतात। हल्ल्यानंतर दुखावलेल्या काश्मीरमधल्या तरुणांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत आणि त्यांच्याकडून या देशाबद्दलच्या काय अपेक्षा आहेत, भारतीय यंत्रणांनी काय कारवाई करावी असं त्यांना वाटतं, जाणून
नहीं सर, इकॉनमी घूमती रहती है, कभी डाउन होती है, शेयर मार्केट भी आप देखिए कभी डाउन होता है कभी अप होता है, इससे कुछ नहीं होता है। हिंदुस्तानी को तो खुद इसमें डिसीजन लेना चाहिए कि हम अभी बर्फ़ पड़ी थी इससे पहले तो हमने उनको अपने घरों में रखा, अपने घरों में खिलाया, हमारे घरों में उनको पिलाया, गर्म पानी मुहैया कराया। जो इतने अच्छे मेहमान हो और जो रिलीजियस हमारा मुस्लिम है उसमें ज़्यादा पानी बहाना गुनाह है, तो किसी का खून बहाना कैसे मतलब सही हो सकता है। बाकी वसला मैं जनाब ये होटल काम कर रहा हूँ, मैं 30 साल से शेफ़ का काम कर रहा हूँ पहलगाम में। लेकिन आज तक हमने कभी नहीं देखा कि ऐसा वाक़ा हुआ। इतने वाक़े हुए लेकिन इससे बड़ा कोई वाक़ा आज तक पहलगाम में कभी नहीं हुआ। हम लोग गरीब हैं, हम यहाँ काम करने के लिए आते हैं, हमारा अहल इस पर है, क्या करेंगे हम, घर में उतनी प्रॉपर्टी नहीं है वो जिससे हम गुजारा कर सकते हैं, लेकिन हम इस वाक़े की मजम्मत करते हैं। यहाँ पे इस डैमेज की वजह से पूरा पहलगाम ठप हुआ है। हम मजम्मत करते हैं, लिहाजा आइंदा ऐसा नहीं होना चाहिए। सीजन अच्छा चल रहा तो अचानक सीज़न तो बहुत एकदम बढ़िया चल रहा था, इसकी वजह से पूरा ठप हो गया। पहलगाम इस वक्त पूरा लॉस है। हम इस पर मतलब यहाँ के गरीब लोग थे, अपना रोजी रोटी कमाता था, इनकी वजह इनकी बेचारे को बहुत प्रॉब्लम हो गया। काश्मीरमधल्या हल्ल्यानंतर बरंच राजकारणही रंगलं. प्रत्येक जण वेगवेगळे आरोप करू लागला. पण या सगळ्या राजकारणाच्या गदारोळात मनसेनं एक भूमिका घेतली. ती भूमिका म्हणजे दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्याला आपण घाबरायचं नाही. काश्मीरमध्ये पर्यटनाला जायचं आणि दहशतवाद्यांना चोख उत्तर द्यायचं. विनंती केली की आम्हाला आता काश्मीरला जायचं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आम्हाला सुद्धा काश्मीरला जायचं आहे. तर आमच्यासाठी तुम्ही एक ट्रिप अरेंज करा, आम्ही तिथे येऊ. कारण शेवट पर्यटनाला चालना मिळणं म्हणजे जो दहशतवाद्यांचा मनसुबा आहे की या सगळ्यामध्ये पर्यटन खलास झालं पाहिजे काश्मीरचं. काश्मीरचे लोक बेरोजगार झाले पाहिजे जेणेकरून ते पुन्हा या दहशतवादाकडे वळतील. हा जो त्यांचा डाव आहे तो उधळून लावायचा असेल तर मला असं वाटतं देशभरातल्या सगळ्या लोकांनी यावेळेला 2 दिवस 3 दिवस 4 दिवस जेवढं शक्य होईल तेवढं काश्मीरचं पर्यटन केलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेतोय. काश्मीरमध्ये हल्ला करणाऱ्यांना काय उत्तर द्यायचं ते भारत देईलच, पण बदललेलं, सुधारलेलं आणि स्वतःच्या पायावर उभं राहणारं हे काश्मीर दहशतवाद्यांपुढे झुकणार नाही. थोडासा ब्रेक लागेल, पण काश्मीर पुन्हा डौलात आणि दिमाखात उभं राहील. काश्मीरनं याही अगोदर अनेक वेळा राखेतून भरारी घेतलीय. एक बार और सही.